जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक शरदांना चौधरी यांच्या वाढदिवसाला विविध मान्यवरांनी हजेरी लावून त्यांच्या कार्याचं कौतुक केलं। शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनीही त्यांच्या कार्याचा आढावा घेतला। एक सर्वसामान्य माणसाला हवाहवासं वाटणारे चौधरी, त्याचबरोबर असं एक गाव नाही की त्या गावामध्ये शरदांना चौधरी यांना कोणी ओळखत नाही, अशा प्रकारे सगळ्यांनीच कौतुक अण्णा यांचं केलं। सगळ्यांचे लोकप्रिय ठरलेले अण्णा यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला। तरुण सहकारी आणि अण्णांच्या इथपर्यंतच्या वाटचालीमध्ये ज्या सगळ्यांचा सहभाग आहे ते वैकुंठवासी सागरचे वडील वैकुंठवासी दत्तोबा दादा असतील, डॉक्टर असतील, आमच्या मॅडम असतील किंवा सारा कुटुंब असेल, सागर असेल, सगळे बंधू मंडळी असतील। खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये जी वाटचाल असते त्या वाटचालीमध्ये अनेकांचा सहभाग असतो आणि त्यापैकी प्रमुख सहभाग हा कुटुंबियांचा असतो। त्याचं कारणही तसंच आहे की अण्णा ज्या वेळेला आमची दौरा किंवा कुठं जायचं असेल मोठा डबा, अण्णाकडे 4-5 लोकांचं जेवण, हे नेहमीचा हा एक पायंडा की अण्णांनी डबा घेऊन यायचा, मग दादा येणार आहेत, मग दादांना काय भाजी आवडते मॅडमला सांगायचं, अण्णांनी करायचं, नाही मॅडमनी करायचं, अण्णांनी सांगायचं। तुम्ही वाच्यार्थ घ्या, लक्षार्थ कोणी येऊ नका। ही सगळी कटकट म्हणजे मॅडम हे काय तुमच्या काय आमचं तेच आहे म्हणून हे सगळं। खरं तर प्रत्येक राजकारणात असलेल्या कार्यकर्त्याची ससेओलपट आम्ही सगळे अनुभवतोय आणि हीच ससेओलपट अण्णांनी देखील अनुभवली म्हणून आज इथपर्यंत अण्णा पोहोचलेत। आणि हा डिसेंबरचा महिना, ताई म्हणत असतात, मी ते म्हणणार नाही, परंतु या डिसेंबरच्या महिन्यात 25 डिसेंबरला बाळासाहेब पाटे, 26चा गॅप आहे, 27ला गणेश भाऊ कवडे, 28ला संतोष नाना खैरे, 29ला संतोष भाऊ दांगट, 30ला आशाताई बुचके, आमचा रमेश भाऊ खुडे, अनिल गावडे, 1 तारखेला शरदांना चौधरी, अशा अनेक सवंगड्यांचा वाढदिवस, या शिवसेनेच्या शिलेदारांचा वाढदिवस डिसेंबर महिन्यात आणि जानेवारी महिन्यात येत असतो। म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून हा वाढदिवस जवळजवळ सामूहिक पद्धतीनं साजरा केला जातो। नारायणगाव या वर्षी तर खूप मोठ्या प्रमाणात ताईंचा वाढदिवस, नानांचा आहे, सगळ्यांचा नारायणगाव, आळेफाटा, ओतूर, जुन्नर, वैष्णवधाम या ठिकाणी संपन्न झाला। खरं तर वाढदिवसाचं फॅड अलीकडे आलं, पण आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी काहीतरी करावं आणि त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करावं यासाठी खरं तर असे समारंभ असतात असं जयरामजी मला वाटतं। तुम्ही तुमच्या कॉलेजच्या आठवणी सांगत असताना मी मागून एक शब्द तुम्ही पुढे नाही सांगितला, ते कारण नो नॉलेज विदाउट कॉलेज। आमच्याकडे एक आमचा बाबा होता, मेंढपाळगडी होता, पण तो नेहमी म्हणायचा, आमचा शंकराजा आम्ही त्याला म्हणायचो, कुठं जातो रे ज्ञानू म्हणायचा, मी म्हणायचा नाना बाबा कॉलेजला जातो। आमचा एक मिस्त्री म्हणायचा नो नॉलेज विदाउट कॉलेज। हे एकत्रपणा शाळेमध्ये असताना तुम्ही केलेले सगळे प्रताप आणि त्यावेळेपासून खरं तर ते स्पिरिट असतं, त्यावेळेपासूनचं स्पिरिट तुमच्यामध्ये असेल, अण्णांमध्ये असेल, समाजसेवेचा तो वसा आणि वारसा त्यावेळेपासून अण्णांमध्ये आला। खरं तर मगाशी उल्लेख झाला, अण्णा देखील इरिगेशन मध्ये होते, नोकरीवर लात मारून राजकारणासाठी अण्णा नोकरी सोडून गावाला आले। आदरणीय बाळासाहेब दांगटांना आमदार करण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा हा शरद अण्णांचा आहे, हे कुणी नाकारणार नाही। त्याचं कारण आपण सगळ्यांनी अनुभवलंय। 10 वर्ष आमदार आदरणीय बाळासाहेब दांगटांच्या सोबतीनं, जसं तुम्ही मगाशी शरद सोनवणेंचा उल्लेख केला तसंच साहेब दांगट साहेब देखील नौखे होते राजकारणात, जरी ते उमरचे होते, पण त्या काळामध्ये आदरणीय अण्णांनी सुरुवातीपासून संभाजीराजे अण्णा ही सगळी जुनी मंडळी, आप्पासाहेब जोगळेकर या सगळ्यांनी शिवसेनेची संघटना स्थापनेमागे, विणण्यामागे, तालुक्यामध्ये गावागावामध्ये शाखा करण्यामागे, शाखा उघडण्यामध्ये या सगळ्यांचा मोलाचा आणि सिंहाचा सहभाग आहे। त्यापैकी आदरणीय अण्णा एक। अण्णांच्या स्वभाव वैशिष्ट्याबाबत काय सांगावं मला माहित नाही घरी काय असतं, पण बाहेर जिथं जाल तिथं अण्णा त्या गावात गेले का 4-2 जणांना मिठी मारल्याशिवाय सोडत नाही। हा गोडवा स्वभाव, कुठे गेला हा आमचा खंडू गंभीर आहे, हा आमका इकडं तमका तिकडं, म्हणजे आज आहे अण्णा स्पष्टपणाने सांगणार
माऊली ह्या गावातला आपला तो कार्यकर्ता, त्या गावातला तो कार्यकर्ता, म्हणजे तोंडी पाठ आहे. त्याचं कारण तसं आहे की ते तितका भाग फिरलेत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या गावात जाऊन माणसं गोळा करायचं काम केलं, संघटना बांधायचं काम केलं. जसं छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीचे सगळे मावळे गोळा करून आपलं स्वराज्य उभं केलं होतं, तसं उभं करण्याचं काम, संघटना उभं करण्याचं काम आदरणीय अण्णांनी सगळ्या सवंगड्यांच्या सोबतीनं केलं. त्यामध्ये कदाचित जुन्या लोकांपैकी काही नावं राहून जातील, पण खूप साऱ्या मंडळींना सोबत घेऊन अण्णांनी काम केलं आणि शिवसेनेला चांगले दिवस आणण्याचं काम आदरणीय अण्णांच्या माध्यमातून झालं. हे सगळं करताना मला आठवतंय का शिवसेना जी कुठे नव्हतीच किंवा खूप कमी होती, त्यावेळेला देखील बाजार समिती लढायची, तर मग पडू शकतो आपण, पण लढायचं. प्रसन्न अण्णा असतील, अण्णा असतील, संभाजीराजे असतील, ही सगळी जुनी मंडळी, दिलीप शेठ, या सगळ्यांनी, आपल्याला माहिती आहे पराभव आपल्याला समोर दिसतोय, पण पक्षासाठी, पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत जाण्यासाठी लढलं पाहिजे. अशा प्रकारचा एक पायंडा या जुन्या मंडळींनी घालून दिला. काळ बदलत गेला, शिवसेनेची संघटना मजबूत होत गेली, शिवसेनेला यश यायला लागलं. अण्णाला कारखान्यावरती संधी मिळाली, संतोषनाना अण्णा, प्रसन्न अण्णा कारखान्यावरती संधी मिळाली. अण्णाला बाजार समितीवरती मागच्या वेळेला आपल्या सगळ्यांचं दुर्दैव, एका मताने अण्णांना पराभव पत्करावा लागला. पण अण्णा थांबले नाही, थांबतील ते अण्णा काय. जयरामजींनी सांगितलं की सकाळी उठले का पोहून पहिलं 4-2 दशक्रिया करायच्या आणि त्याच्यानंतर लोकांमध्ये सतत राहायचं, लोकांमध्ये फिरायचं. हा खरं तर वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला कानमंत्र आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. राजकारणामध्ये आम्हाला सगळ्यांना काय मिळालं हा भाग आमच्या दृष्टीनं महत्वाचा नाही, पण आम्हाला एक ओळख मिळाली. ती ओळख आहे आमची शिवसैनिक, आणि ती ओळख आमची कधी कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आमदारकीचं जयरामजींनी सांगितलं, एका वेळेला एकच देता, तो हे तुम्ही बरंच सांगितलं, एक करा, उद्धव साहेबांकडे चला, 2-4 जण आहेत म्हणा, विधान परिषदेवर घेऊन टाक. ज्या गोष्टी मी तुम्हाला परत सांगतो, माऊली आमदार असले, तय आमदार असल्या, शरद अण्णा आमदार असले, जयरामजी आमदार असले, आपण कधी वाटून घेतलेलं नाही. आज ताई जिल्हा परिषद सदस्य, प्रत्येकाला वाटतं मी सदस्य आहे, हक्काने, तितक्याच हक्काने. बाळासाहेब बरोबर आहे का? तितक्याच हक्काने. ताई कुठे आहेत? तिकडे आहेत. पण मला माहित नाही, ताई मला काम पाहिजे, माझ्या घराकडे जायचा रस्ता नाही, असं नाही तसं नाही. हे फक्त आणि फक्त शिवसेनेमध्ये घडू शकतं. जो आपलेपणाचा ओलावा आहे तो शिवसेनेमध्ये आहे, आणि त्याच्यामुळं आमदार करण्याचं काम या वेळेला 2019ला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे. अण्णा बऱ्याच चुकीच्या लोकांचं बोट आपण धरलं, त्यांना घरं दाखवली, पण नंतर तो आपल्याला पश्चाताप आहे. तो पश्चाताप आपल्याला पुन्हा एकदा सरळ करायचंय, आणि ते आपलं राहिलेलं अपुरं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय. ते पूर्ण करण्यासाठी अण्णा आई भवानीनं आपल्या सगळ्यांना बळ द्यावं, अशा प्रकारची प्रार्थना करत असताना आमच्या सगळ्यांच्या मागे आता आमचं उलटे, एकच ताई आहे, ताईंच्या मागे दाजी आहेत, आमच्या सगळ्यांच्या मागे तुमच्या ताई आहेत. त्यामुळं खरं तर मी बघत असतो, अनेकदा अण्णाच्या घरी येऊन निवांत बसायचं, मॅडमनी जेवायला घालायचं, 10-20 जण कुणीतरी असतातच कार्यक्रमाला. या सागर असेल किंवा अण्णांच्या दोन्ही कन्या शिकतायत, चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत, मॅडम स्वतःचा नोकरी बघतायत, आमचे डॉक्टर, हे सगळ्या कुटुंबानं जे पुढे नेण्याचं काम केलंय, निश्चितपणाने अतिशय चांगलं साथ परिवाराची मिळते, आणि निश्चितपणाने त्यांचं कौतुक झालं पाहिजे. अण्णा आपण जे काम करताय, तुम्ही चांगली कविता करता, मला काही कविता फारशा येत नाही, माझी कविता येत नाही, पण एक डायलॉग किंवा त्याला काय म्हणतात आई, शेर, ते कॉलेजच्या जीवनात कुठेतरी ऐकला आणि तो डोक्यात बसला. वाणी साहेब, अण्णा आज आमदारकी हा विषय राहून जाऊ द्या, पण ज्या वेळेला आपण बाजार समितीला गेलो त्यावेळेला मी तेच सांगितलं होतं. तो शेर असा आहे, गम न कर अगर है बादल घनेरे, गम न कर अगर है बादल घनेरे, किसके रोके रुका है होना सवेरे, किसके रोके रुका है होना सवेरे, रात जितनी भी संगीन होगी, रात जितनी भी संगीन होगी, सुबह उतनी ही रंगीन होगी, सुबह उतनी ही रंगीन होगी. आपली सुबह, आपली सकाळ निश्चितपणाने अतिशय चांगली होईल, अशा प्रकारचा आपण आशावाद व्यक्त करूया. आमच्या या सहकार्याला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं, समोर उपस्थित असलेल्या आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या वतीनं, शिवसेना पक्ष संघटना जुन्नर तालुका, पुणे जिल्हा शिवसेना, आपल्या विभागाचे खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या वतीनं देखील या आपल्या लाडक्या सहकार्याला मनापासूनच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. अण्णा आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000, अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय गुरुदेव.